नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आजची स्पेशल डिश आहे दही भेंडी। त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडासा लसूण सोलून घेतला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 वाटी मी इथे दही घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला भेंडी अगदी अशी 2 भागामध्ये कापून घ्यायची आहे। भेंडी ही अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे। आता ही आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यात टाकत आहे मी मोहरी आणि थोडंसं जिरं आणि यामध्ये आपण जी भेंडी आपण चिरून घेतली होती ती आपल्याला व्यवस्थित शिजेपर्यंत होऊ द्यायची आहे। आता आपली भेंडी व्यवस्थित शिजेपर्यंत आपण जे 1 वाटी दही घेतलं होतं ते दही आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। आता या दह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि सोबतच 1 ते सव्वा चमचा मी तिखट घालत आहे। सोबतच मी 1 पुडी मॅगी मसाला यामध्ये घालत आहे। मॅगी मसाला टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका, नाही टाकला तरी चालेल। तसंच यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला घालत आहे अंबारीचा आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामुळे आणि बाकी मसाल्यामुळे याचं टेक्स्चर अगदी असं हॉटेल स्टाईल बनते आणि याची टेस्टसुद्धा एकदम हॉटेल स्टाईल सारखीच लागते। मुलांना तर तशी भेंडी आवडतेच आणि ही अशी भेंडी केली तर ते चाटून पुसून खातात। हे सगळं आपलं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपली भेंडी होईपर्यंत आपण हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीरची ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घेऊया। पहा, भेंडी आपली व्यवस्थित शॅलो फ्राय झालेली आहे। आता यात टाकत आहे मी चवीपुरतं मीठ आणि परत एकदा हे मिक्स करून घेत आहे। आता ह्या स्टेजला आपण मीठ टाकल्यामुळे नंतर भाजी करताना आपण मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे। भेंडी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे, ही आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण ज्या पॅनमध्ये भेंडी करून घेतली होती शॅलो फ्राय त्याच पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। यात आता टाकत आहे मी मोहरी आणि सोबतच टाकत आहे थोडंसं जिरं। जिरं आपलं व्यवस्थित तडतडलेलं आहे। आता यामध्ये जे आपण कांदे 2 बारीक चिरून घेतले होते ते कांदे आपण यामध्ये घालत आहोत। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित आपला लालसर परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये मी घालत आहे। ती सुद्धा आपल्याला 1 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण जे दही फेटून घेतलं होतं थोडासा कांदा लसूण मसाला आणि मॅगी मसाला टाकून ते दही यामध्ये मी घालत आहे। अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागते, एकदम हॉटेलमध्ये जशी मिळते तशी भाजी ही रेडी होते। नक्की एकदा ट्राय करा। हे व्यवस्थित आपल्याला सगळं दही भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत 5-1 मिनटं। आता यामध्ये जे आपलं दह्याचं भांडं होतं ते धुवून मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालत आहे आणि ह्या आपल्या ग्रेव्हीला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जी भेंडी पहिले शॅलो फ्राय करून घेतली होती ती यामध्ये घालत आहोत। व्यवस्थित ही भेंडी सगळी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। पहा, आता यामध्ये मी थोडंसं किंचित असं मीठ घालत आहे। आधी आपण भरपूर मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ इथे घालत आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आता मी ठेवत आहे झाकण। 1 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्या भेंडीला वाफ येऊ द्यायची आहे। 1 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। पहा, किती छान असं तेल आपल्या भाजीला सुटलेलं आहे इथे। आपली दही भेंडी तयार आहे। आता यावरून घालत आहे मी कोथिंबीर आणि आता ही एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया।
तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल दही भेंडी. लहान मुलांना तर प्रचंड आवडते अशी ही दही भेंडी आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली ते. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.